सुष्मिता, काय हे वागणं काय? अर्पिता ताई इथे राहायला येणार नाहीयेत हा राजवाड्यांनी घेतलेला निर्णय आहे. तू तो बदललायस? आणि ते सुद्धा आम्हाला कोणालाही कल्पना न देता तू परस्पर त्यांना इथे घरी राहायला कसं काय बोलवू शकतेस? मी मी बोलवू शकते ना, अधिकार आहेत मला. सुष्मिता, हे तू बरोबर वागली नाही याचं. यासाठी नाही मिळाले तुला अधिकार का? अधिकार अधिकार म्हणून जे काय सारखं सांगत सुटलीस ना आम्हाला, त्याचं महत्त्व समजून घे. त्याची ग्रॅव्हिटी समज. मनमानी करत सुटण्यासाठी नसतात दिलेले ते अधिकार. कसले असतात? घर सांभाळण्याचे असतात, जबाबदारी घेण्याचे असतात. घराचं एक बजेट असतं, ते इथे होत नाहीये ना. घरातला स्टाफ नीट काम करतोय ना, आपलं घर नीट चालू आहे ना, या गोष्टीसाठी असतात अधिकार. अधिकार या शब्दाचा अर्थ अधिकारशाही होत नाही, त्यात फरक आहे. तू म्हणशील तशा गोष्टी घडत जातील आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा. असं नाही होणार आहे इथे. कुठल्या काळात जगतेस तू? अधिकार मिळाले म्हणजे तुला कुठल्या सिंहासनावर नेऊन बसवलंय आम्ही की तू राजा आणि बाकीची प्रजा गरीब आपण कसंही वागूया त्यांच्याशी? तुझ्या हट्टापोटी मोठ्यांनी काहीतरी ठरवलंय, पण मोठे जे काही बोलतात ना ते ऐकायचं. आणि तू जे आत्ता वागतेस त्याला हुकुमशाही म्हणतात, अधिकार असणं नाही म्हणत. ते जबाबदारीने येतात, फरक लक्षात घे. तू आता परत क्लास सुरू करू नकोस हा माझा. करणार. ही मोठी बहीण आहे तुझी आणि ह्या नात्याने तू चुकत असशील तर तुला सांगण्याचा अधिकार मला आहे. आणि फक्त सांगण्याचा नाही, वेळ पडली तर तुझा कान धरण्याचाही अधिकार आहे. तुझा हट्ट होता म्हणून तुला अधिकार दिले, पण आपण असे नाही होत. त्या अधिकारातून तू घराची जबाबदारी घ्यावीस असं वाटत होतं मला. जे मी आजपर्यंत वागत आले तू तसं वागावंस असं वाटत होतं. तू असा राजवाड्यांचाच निर्णय बदलून टाकशील तर ते बरोबर नाहीये. कळतंय का? तू खूप लहान आहेस राजा त्यांच्याहून. झालं ना तुझं परत सुरू. तू ना असंच करते नेहमी. मी जरा काय केलं ना तर लगेच टोकायचं असतं तुला. अरे अधिकार आहेत म्हणून केलं ना. अधिकार कशासाठी दिलेत? शो साठी दिलेत का अधिकार? आणि माझे अधिकार आहेत, वापरणार मी, यूज करणार. अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करते तुला. वापर आणि गैरवापर यात फरक असतो. ठीक आहे, एक मिनिट.